नमस्कार मित्रांनो. स्कॉलरशिप ॲडमिशन, एक्झाम फॉर्म व कुठल्याही सरकारी कामासाठी व बेनिफिटसाठी आता तुम्हाला महा-आय-डी हे कंपल्सरी आहे. नेमकं महा-आय-डी म्हणजे काय व कशासाठी याचा वापर होतो हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व महा-आय-डी तुम्ही कशी काढावी याची पण माहिती मी तुम्हाला देणार आहे एकदम सोप्या भाषेमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच मदत होईल. तर त्याआधी तुम्हाला कळलं पाहिजे की महा-आय-डी म्हणजे काय? महा-आय-डी हे महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली नवीन एक पोर्टल आहे व युनिक आयडेंटिटी आहे. एकदाच महा-आय-डी क्रिएट केल्यानंतर तुम्ही ह्याच लॉगिनचा वापर करून मल्टिपल सर्व्हिसेसचा बेनिफिट घेऊ शकता. म्हणजे प्रत्येक वेळी नवीन अकाउंट क्रिएट करण्याची गरज नाही. तर महा-आय-डी कशासाठी लागते? तुम्हाला स्कॉलरशिप फॉर्मसाठी महा-आय-डी लागणार आहे, विविध एक्झाम फॉर्मसाठी, सरकारी योजनांसाठी व सर्व माहिती तुमची एकाच ठिकाणी राहणार आहे. म्हणून ही महा-आय-डी तुम्हाला खूप आवश्यक आहे. महा-आय-डी क्रिएट करताना तुम्हाला काही डॉक्युमेंट्स लागणार आहे. डॉक्युमेंट्स म्हणजे खूप बेसिक डॉक्युमेंट्स आहेत. आधार कार्ड असलं पाहिजे, मोबाईल नंबर आणि ईमेल आय-डी एवढंच 3 गोष्टी लागणार आहे व आधार कार्ड हे तुमचं मोबाईल नंबरशी लिंक असणं गरजेचं आहे. तर चला बघूया आपण आता लाईव्ह की तुम्ही महा-आय-डी कशी क्रिएट करावी. सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझरवर यायचं आहे. इथे तुम्हाला सर्च करायचं आहे महा-आय-डी. महा-आय-डी सर्च केल्यानंतर पहिलीच साईट दिसेल तुम्हाला SSDBT पोर्टल महा-आय-डी. हे ओपन करायचे आहे. तर पोर्टल ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे महा-DBT पोर्टल 2.0 हे नवीन लॉन्च केलेलं आहे महाराष्ट्र सरकारने. तर त्याच्या अंतर्गत तुम्हाला या सर्व योजनांचा फायदा घेता येणार आहे. तर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला गो टू महा-DBT 2.0 पोर्टल यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल. इथे तुम्हाला महाविद्यालयीन विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, शेतकरी, निवृत्ती वेतनधारक, दिव्यांग व इतर एवढ्या सर्व योजनांचा या आय-डी मार्फत तुम्हाला लाभ घेता येणार आहे. स्टुडंट असेल त्यांना पण हे चालणार आहे. तर नोंदणी कशी करावी? रजिस्ट्रेशन कसे करावे? तर वरती तुम्हाला ऑप्शन दिसते नोंदणी करा, त्यावरती क्लिक करायचं आहे. नोंदणी करावर क्लिक केल्यानंतर बघा इथे तुम्हाला तुमचा महा-आय-डी तयार करा ऑप्शन दिसत आहे. इथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. तुमचा आधार नंबर टाकून तुम्हाला कन्सेंटला परमिशन द्यायची, स्क्रोल करायचं आहे. पुन्हा इथं परमिशन देऊन OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे. OTP पाठवावर क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. OTP टाकून तुम्हाला सत्यापित करावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे इन्फॉर्मेशन ओपन होईल. इथे पण तुम्हाला OTP टाकल्यानंतर तुम्हाला डाटा प्रवेश सहमती. आता तुम्हाला महासारथीच्या एकूण संमती आहेत, तर ह्या तुम्ही वाचू शकतात. त्याच्यामध्ये काय काय आहे. त्याच्यानंतर तुम्हाला याला कन्सेंटला परमिशन द्यायची आहे आणि स्वीकृत द्या आणि पुढे जावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला आता बेसिक तुमची तपशील दिसेल. इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल आय-डी टाकायची आहे. आता इथे माझ्या ॲड्रेसमध्ये चेंजेस होतं. इथं औरंगाबादच्या जागी मला छत्रपती संभाजीनगर करायचं होतं, बट त्यांनी एडिटचं ऑप्शन नाही दिलं आहे. त्याच्यामुळे आता ते तिथे तसंच राहणार आहे. तर खाली तुमचा राज्य, जिल्हा आणि पिनकोड दिसतोय. त्याच्यानंतर इथे तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकून जतन करा आणि पुढे जावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर आणि ईमेल आय-डीवरती OTP येणार आहे. तर तुम्हाला इथे दोन्ही OTP टाकायचे आहे. मोबाईल नंबरवरती एक OTP येणार आहे आणि ईमेल आय-डीवरती दोन्ही OTP टाकून सत्यापित करावरती क्लिक करायचं आहे. सत्यापित केल्यानंतर इथं नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. बघा तुम्हाला अशा प्रकारे इथे शो होत आहे. आता इथे तुम्हाला दिसतंय महा-आय-डी निर्मिती प्रक्रिया सुरू आहे. तर महा-आय-डी तयार करण्यासाठी साधारण 24 तासांचा कालावधी लागतो, की तुमचं व्हेरिफिकेशन होतं व तुम्हाला SMS द्वारे कळवलं जातं की तुमचा महा-आय-डी तयार झालेला आहे. महा-आय-डीचा मेसेज तुम्हाला मेसेजमध्ये येणार आहे. 24 तास वेट करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही महा-आय-डीसाठी नोंदणी करू शकतात. जर तुम्हाला महा-आय-डी डाउनलोड कशी करायची याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मी तुम्हाला नवीन व्हिडिओ क्रिएट करणार आहे. 24 तासानंतर मी अजून यावरती एक व्हिडिओ बनवणार आहे, महा-आय-डी डाउनलोड कशी करायची. तो पण व्हिडिओ तुम्ही आपल्या ऑफिशियल चॅनलवर बघू शकता. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला पण क्लिक करून ठेवा. जय महाराष्ट्र.